तर त्याच्यातला पहिला त्यांचा प्रश्न असा होता की ब्रह्मज्ञ ऋषींनी वेद बनवलेले आहेत असं म्हटलं जातं, आणि मग जर ब्रह्मज्ञ ऋषींनी वेद बनवले असतील तर मग ते सगळ्यात ज्ञानी होते. असं जर असेल तर मग आज ज्या नव्या समाजामध्ये भौतिक शास्त्राचे जे नियम आहेत त्याच्यासमोर हे सगळे हुशार मुनी होते, ते कसे काय अपयशी ठरायला लागले, ते कसे काय अज्ञानी ठरत आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला. दुसरा त्यांनी त्याच्याबद्दल विचारलेला प्रश्न होता, अनेक जण असं म्हणतात की जे नशिबाचं आहे तेच होईल, तर त्यांनी असं म्हणाले की जर जे कपाडी लिहिलेलं आहे तसंच जर होणार असेल तर मग उगाच देवीच्या नावानं दोघे म्हणून टाळं फोडण्यामध्ये काय अर्थ आहे? मग कशासाठी हे देवदेव करायचं जर नशिबात आहे तसंच होणार असेल तर? पुढे त्यांनी असा प्रश्न त्याच्याबद्दल बद्दलची खूप चर्चा चाललेली असते, त्याबद्दलची त्यांनी त्यावेळेला मांडलेली भूमिका होते की वेदामध्ये काही ठिकाणी असं सांगितलेलं आहे की काही प्रथेमध्ये आलेल्या पाहुण्यांना गोमांसाचं पक्वान देणं ही पद्धत आहे असं वेदामध्येच सांगितलेलं आहे. मग असं असताना तुम्ही आज गोवधाला का विरोध करताय? तर ही आपल्या वेदाच्याच उलट घेतलेली भूमिका आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आणि सगळ्यात महत्वाचा पुढचा त्यांनी एक प्रश्न विचारला होता की ईश्वरापासून वेद निर्माण झाले असं म्हणतात, पण त्या जे काही दशावतार आहेत त्याच्यातलाच एक अवतार म्हणून तुम्ही बुद्धांना पण मानता, पण त्या बुद्धांनी तर वेदांना पूर्णपणानं नाकारलेले आहे. मग आम्ही कुठल्या देवाचं ऐकायचं? आधीच्या अवतारांमध्ये तुम्ही जे सांगितलं ते ऐकायचं का बुद्ध अवतारामध्ये त्यांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकायचं? आणि काय आता असा एक प्रकार केला जातो की ते अमेरिकेला ज्या वेळेला गेले होते तेव्हा ते धर्माच्या प्रसारासाठी गेले होते, धर्माचा प्रसार करण्यासाठी गेले होते. त्यांनी मी तिथे का गेलो याच्याबद्दलची भूमिका त्यांचे एक जे मित्र होते स्वामी ब्रह्मानंद यांच्याशी चर्चा करताना मी का चाललोय अमेरिकेला हे अगदी स्पष्टपणानं मांडलेलं होतं. हे 1.5 महिना आधी त्यांनी मांडलेली भूमिका होती की मी पूर्ण भारतभर प्रवास केलाय आणि हा प्रवास केल्यानंतर सामान्य लोकांचं जे काही दुःख आहे ते दुःख आणि वेदना बघून मला खूप त्रास व्हायला लागलाय आणि याच्या उलट काहीतरी केलं पाहिजे अशी माझी खात्री झालेली आहे. आणि म्हणून मग या देशातल्या दारिद्र्य आणि लोकांचं शोषण बंद होण्यासाठी नुसता धर्म शिकवून काही फायदा नाही, कारण धर्म शिकवणं हे व्यर्थ जाईल तर त्यांचं शोषण थांबलेलं नसेल तर मग गरिबांच्या मुक्तीसाठीचं काही साधन मला मिळतंय का हे शोधण्यासाठी मी अमेरिकेला चाललोय अशी भूमिका त्यांनी मांडली होती. दुसरं मला अजून एक सांगायला या ठिकाणी आवडेल, तो महत्वाचा भाग आहे की ते मानलं जातं की ते हिंदू धर्माच्या प्रसारात म्हणून गेले, पण या देशातल्या एकाही हिंदू धर्माच्या त्या काळातल्या संस्थेनं त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून शिफारस पत्र द्यायला तयार नव्हते, कारण ते त्या चौकटीमधले विचारवंत नव्हते. आणि त्यांना तिथं जाण्यासाठी ज्यांनी सगळ्यात मोठी मदत केली त्या भाषणामध्ये जे काही सांगितलं जातं की माझ्या बंधू आणि भगिनींनो असं ते म्हणाले आणि त्याच्याबद्दलचं खूप गौरव पण केला जातो आणि त्याच्याबद्दलचं सांगितलं जातं. पण आपलं भाषण संपवताना त्यांनी काहीतरी शेवट करताना शेवटच्या 3-4 ओळी खूप महत्वाच्या सांगितले. त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना 10 महत्वाचे धर्म आहेत आणि 10 महत्वाच्या धर्मांचं एक प्रतिनिधित्व म्हणून 10 मोठमोठ्यानं घंटा वाजवण्यात आलेली होती, घंटा नाच करण्यात आला होता. आणि हा संदर्भ पकडून स्वामी विवेकानंद पुढे प्रश्न असं विचारतात की सकाळी जे काही धर्म घंटानाद झालेले आहेत तर त्याचा अर्थ भ्रष्टाचार का केजरीवाल केजरीवाल ऐसे करना पड़ेगा. वंदे 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 इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद वंदे भ्रष्टाचार त्यांना माझी विनंती की कृपया आपण आतमध्ये यावं. सब रजिस्ट्रेशन कराओ. सगळ्या प्रकारच्या खेळांचा अंतिम क्षण जवळ आलेला आहे हे सगळ्या धर्माच्या इथं आलेल्या प्रतिनिधींनी समजून घ्यावं अशी भूमिका
त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मांडलेली होती. त्यानंतर ज्यांनी या सिटीमधले खूप मोठे प्राध्यापक होते, प्राध्यापक जॉन राईट यांनी त्यांना मदत केलेली होती. तर आपण का आलोय याच्याबद्दलची भूमिका सांगताना जॉन राईट यांना स्वामी विवेकानंद असं म्हणतात की मी धर्माचा प्रचारक कधीही नव्हतो आणि होऊ शकणार नाही. माझ्या मनाला एक समाधान आहे की मी भारतातील माझ्या बांधवांची भयंकर दैन्यावस्था बघितलेली आहे आणि ती दूर करण्यासाठी मी मार्ग शोधलाय आणि तो मला सापडलाय. तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मेरी हेल ज्यांनी त्यांना मदत केलेली होती त्यांनी असं म्हणालेले की मला केवळ एकच संदेश द्यायचा आहे. हा संदेश हिंदू धर्माला अनुसरून असेल का ख्रिस्ती धर्माला मिळता जुळता असेल याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. माझ्यासाठी आणि तसं व्हायला पाहिजे असं माझा कधी प्रयत्न पण नसेल. पुढे जाऊन ते खूप महत्वाचं सांगतात की मुक्ती किंवा स्वातंत्र्य हा माझा एकमेव धर्म आहे आणि त्यावर जर कुणी बंदी घालायचा प्रयत्न केला, बंधनं घालायचा प्रयत्न केला तर मी त्याच्याशी पूर्वशक्तीनिशी झुंज देईन आणि जर ते मला जमलं नाही तर मी कायमचं निघून जाईन. ते ज्यावेळेला अमेरिकेमध्ये होते त्यावेळेला तिथून आपले जे संन्यासी बाकीचे मित्र होते ते आपल्या बाकीच्या संन्यासी मित्रांना आपण संन्यासी म्हणून काय केलं पाहिजे ही भूमिका त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितली. ते त्याच्यामध्ये असं म्हणतात की आपण संन्यासी जर खेडेपाड्यात गेलो, शूद्रांपासून सर्वांना शिक्षण दिलं आणि त्याच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर मग खूप मोठं काम होईल. आणि मग प्रत्येक गावामध्ये अशी माणसं मला मिळतील याचा मला विश्वास आहे. पण इथे मी भाषण करून पैसे गोळा करेन आणि ते सगळे पैसे मी देशामध्ये या कामासाठी खर्च करेन. त्यांनी धर्म प्रसार केला तर जे प्रस्थापित होते त्यांना धक्का देणारे पण त्यांनी स्टेटमेंट केलेले होते. ते असं म्हणतात की कर्तव्य शून्यतेच्या ओझ्याखाली आपण आपली अस्मिता नाही तर माणूस पण हरवून बसलेलो आहे आणि आपल्या विकृत ज्या काही कालबाह्य परंपरा आहेत त्याच्यामुळे आपण आपल्याच भावांचा अपमान करून त्यांना पशुपेक्षा वाईट वागणूक देतोय आणि त्यातून बाहेर या आणि सगळ्यात पुढे जाऊन असं म्हणतात की सर्वप्रथम या देशातली आणि मग पुढे ते म्हणतात की मला माझ्या देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे किमान 1000 तरुण. धर्मांतराचा खूप इश्यू चालतो पण धर्मांतराबद्दलची स्वामी विवेकानंदांची भूमिका अनेकांना माहिती असेल. मी ती पुन्हा इथे रिपीट करतो की हरिभाई देसाई जे पुढे स्वामी तुरानंद या नावाचा त्यांनी धर्मांतर केला असं जर कुणाला वाटत असेल तर तो सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. तर त्यांनी तलवारीच्या टोकावरती हे धर्मांतर केलेलं नाही तर जमीनदाराच्या कचाट्यातून आणि हे जे काही पुरोहित आहेत त्यांच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी, स्वाधीनता मिळवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी हे धर्मांतर केलेलं आहे. बुद्धी ब्राह्मण्यवाद याच्याबद्दल त्यांनी लंडनमध्ये जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी खूप स्पष्टपणाने धर्मावरती चिकित्सा करताना म्हणालेले की धर्माचं आपापसातलं भांडण मिटवणं हे बाकी कुणाचं काम नाहीये. त्याच्यासाठी एकच शक्ती उपयोगी आहे आणि ती म्हणजे माणसाची बुद्धी. कुठल्याही धर्माच्या बुद्धीवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही चिकित्सा करू शकता आणि ते कुठलाही धर्म हा बुद्धीच्या निकषावरती तपासून घेतला पाहिजे. बुद्धीचा निकष नाही लावला तर धर्माच्या बाबतीतलं कोणत्याही सिद्धांतापर्यंत पोहोचणं तुम्हाला शक्य होणार नाही. नंतर ते असं म्हणतात की वैचारिक जी मतं आहेत, चर्चा आहेत याच्यामध्ये मला आता रस नाही राहिलेला कारण हा केवळ वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं. त्यामुळे धर्माची चर्चा केल्यानं मानव जातीचा कल्याण नाही होणार. शेतकऱ्यांच्या मुलांना लिहायला आणि वाचायला शिकवायला पाहिजे, त्यांना नवीन नवीन कल्पना दिली पाहिजे आणि प्रत्येकानं स्वतःचा उद्धार स्वतः केला पाहिजे. हे जे वेदांत सांगितलंय हे सगळ्याच ठिकाणी लागू झालं पाहिजे. हे म्हणताना पुढे ते असं म्हणतात की याचा अर्थ याच्यासाठी मला कुठल्या पुरोहिताची गरज पण नाही भासली पाहिजे आणि धर्माची पण गरज नाही भासली पाहिजे. अंधश्रद्धांच्या बद्दल तर त्यांनी खूप मोठा आघात केलेला होता. ते असं म्हणाले होते की आपल्या बऱ्याचशा वेळ ही घंटा उजव्या बाजूने वाजवायची का डाव्या बाजूने वाजवायची, प्रसाद अर्धा तास ठेवायचा का एक तास ठेवायचा, दिवा लावायचा तर तो कसा लावायचा आणि कुठे लावायचा, याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो. आणि हे जे काय आपण सगळे विचार करत बसतोय याला कळंटेपणा हे सोडून दुसरं माझ्याकडे नाव नाही. मग काय करायला हवं तर याच्यातून बाहेर पडा, स्वतंत्र बुद्धीने विचार करायला शिका, कल्पनांचा विचारांचा प्रसार करा, स्वर्ग का नरक याचा विचार करू नका. आणि ते म्हणतात की जर तुम्ही सगळं सोडूनच दिले तर मुक्ती तर तुम्हाला कशासाठी हवी.
मुक्ती मिळू शकेल. अस्पृश्यतेबद्दल पण ते असं म्हणतात की दलितांना आजतागायत खूप तुम्ही फायदाही तुडवलेले आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने अधिकार आहे ते दिलेले नाहीये. आता आश्रमातनं बाहेर पडा, त्यांच्याशी बंधुभावानं वागा, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घ्या आणि नवीन विज्ञानाच्या मदतीनं त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ द्या. सगळ्यात महत्वाचं ते असं म्हणतात की समाधी अवस्थेपेक्षा पण हे काम अतिशय महत्वाचं आहे. आजची भारताची गरज धर्माची नसून ज्ञानाचा विकास करण्यासाठी त्याला फारसा वेळ किंवा संधी नाही मिळाली. काबड कष्ट ते करत राहिले. पण आता काय बदललेलं आहे, आता त्या लोकांना स्वतःच्या हक्काची जाणीव व्हायला लागलेली आहे, आपल्यावरती झालेल्या अन्यायाची जाणीव व्हायला लागलेली आहे आणि म्हणून त्या अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी आता संघर्ष उभा केलाय आणि ही जागृती झाल्याबद्दलची खूण देशात जगभर दिसायला लागली आणि भारतात पण हळूहळू ते व्हायला लागले. तर आपण कितीही प्रयत्न केला तर हे जे बदलणारा माहोल आहे तो आपण थांबवू शकणार नाही. पुढे ते असं म्हणतात, समाजवादी त्यावेळेला जी चर्चा चालू होती त्याच्याबद्दल की समाजवादी हे राजवट येईलच, तिला कोणी थोपवू नाही शकणार. या राजवटीमुळे विषम झगड्यामध्ये गरिबांना चांगली संधी मिळेल. एवढ्यावरती न थांबता त्यांनी जे मेरी हेल यांना पत्र लिहिलं होतं 1896 साली, त्याच्यामध्ये थोडं पुढे जाऊन ते असं म्हणतायत, मात्र समाजवाद आणि साम्यवाद या परिपूर्ण पद्धती आहेत म्हणून नाही, तर दगडापेक्षा वीट मऊ या न्यायानं मी स्वतः समाजवादी आहे असं मला वाटतं. पण ते केवळ मी समाजवादी आहे असं म्हणून राहत नाही, अर्थात ते त्याला धर्माचं अधिष्ठान द्यायला पाहिजे अशी त्यांच्या पातळीवरची भूमिका मांडतात. आणि पुढे जाऊन त्यांनी 1896 अशी टीका केलेली आहे की या राजवटीत काही दोष आहेत, ते जर दोष बाजूला नाही केले तर ही पद्धती पण जास्त काळ टिकणार नाही. भारतीयांचा स्वभाव काय आहे याच्याबद्दल ते खूप परखडपणानं मांडतात. ते असं म्हणतात की अमेरिकेमध्ये काही माणसं एका ठिकाणी आली, 40 वर्ष हवेमध्ये हात वर केला तर मला कुठली तरी सिद्धी मिळेल, मग तो 40 वर्ष ते काम करत बसेल. तर इतक्या परखडपणानं त्यांनी या सगळ्याचं टीका केलेली आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी आपल्या अमेरिकेतून मित्रांच्या बद्दल मी कोण आहे याच्याबद्दलची भूमिका मांडली आहे. ते असं म्हणतात की मी दार्शनिक नाही, मी संत नाही आणि मी तत्वज्ञ पण नाही, मी गरीब आहे आणि गरिबांसाठी काम करणं हे मला महत्वाचं वाटतं. दारिद्र्य आणि अज्ञान आहे का नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. एक संदर्भ त्यांनी तिथे जो जोडला तुम्ही मुद्दाम जोडतो. ते असं म्हणाले की अमेरिकेतली गरिबाची व्याख्या आपल्यापेक्षा वेगळी आहे, पण तिथली लोक तिथली गरिबी कमी होण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याकडे गरिबीची अवस्था त्याच्यापेक्षा भयंकर आहे, पण आपल्याला त्याची किती जाणीव आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते कळायला पाहिजे. हा, कदाचित ते असं म्हणतात की मी याच्यात माझ्या म्हणण्यापूर्वी सफल नाही होणार, पण मी आज जे काही करेल, आपण आज जे काही इथं बसून करू त्यातला एकही कण वाया जाणार नाही, कधी ना कधी त्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे असं ते त्यांच्या दैनंदिनीमध्ये लिहित आहे. शेवटी युवकांच्या बद्दल त्यांनी आहे ते असं म्हणतात की माझ्या कार्याचं मोल होवो अथवा न होवो, मी युवकांचं संघटन करण्यासाठी जन्म घेतलाय. माझी खात्री आहे भारतातील प्रत्येक खेड्यातील आणि शहरातील तरुण मला येऊन मिळतील, ते एखाद्या लाटेप्रमाणे भारताला व्यापून टाकतील तर मृत्यू पत्करेल. आणि हे शेवटी झाल्यानंतर त्यांचं जे म्हणणं आहे उठा जागे व्हा हे त्यांनी उपनिषदातलं वापरलं ते आजही आपल्याला लागू पडतं. आणि हा जो संदर्भ आहे हा संदर्भ डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी शोध स्वामी विवेकानंदांचा याच्यामध्ये हे रेफरन्स आहे, त्याची पत्र. भारत माता की लढेंगे लढेंगे. माझ्या भावांनो आणि बहिणी, आजच्या या अतिशय महत्वपूर्ण अशा मेळाव्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या बद्दलचं हे प्रेझेंटेशन आपण का केलं. उद्या 12 जानेवारी आहे, विवेकानंदांची जयंती आहे, तसंच आंतरराष्ट्रीय युवक दिन आहे. हे आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या आणि विवेकानंद जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होतोय म्हणून आपण दाखवलं. या सभागृहामध्ये या विषयाच्या संदर्भामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. जरा नीट आहे का, हा फार महत्वाचा मुद्दा आहे, अनेकांच्या मनात गैरसमज या विषयाबद्दल आहे. आता या सभागृहामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. काही लोक विवेकानंदांना खूप मानतात, त्यांचे भगवे कपडे बघून
आणि त्यांनी वॉशिंग्टनला सर्वधर्म परिषदेत जे भाषण केलं त्याच्या आधारे मधल्या काळात ते हिंदू धर्म अभिमानी होते आणि हिंदू धर्माची टीका कराल तर समुद्रात फेकून देईल असं काहीतरी वाक्य बोलणारे होते. या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले काही विवेकानंदांचे समर्थक लोक आहेत. काही लोक असे आहेत की विवेकानंद हे एकाच धर्माचे होते म्हणून ते आम आदमी पार्टीला सर्वांना सोबत घेऊन जायचं असल्यामुळे आपल्या फार उपयोगाचे नाहीत असं मानणारे काही लोक इथं आहेत. आणि जो तिसरा गट आहे तो असा आहे की नाही, विवेकानंदांची जी प्रतिमा आतापर्यंत दाखवली गेलेली आहे तसे विवेकानंद नव्हते, पण त्या प्रतिमेबद्दलही फारशी माहिती नसते. हे जे प्रेझेंटेशन आहे हे जरी त्या 2 पुस्तकांच्या आधारे असलं तरी त्या 2 पुस्तकांच्या मध्ये जी माहिती आलेली आहे ही माहिती विवेकानंदांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सहकार्यांना जी पत्र लिहिली त्या पत्रातून घेतलेले जे उतारे आहेत या उतार्यांच्या आधारे ही मांडणी केलेली आहे. बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीबद्दल परसेप्शनच्या आधारे आपण काही मांडतो किंवा इंटरप्रिटेशनच्या आधारे काही मांडतो. या प्रेझेंटेशन मध्ये परसेप्शन किंवा इंटरप्रिटेशनला वाव नाही. हे कुणीतरी बनवलेलं मत नाही. विवेकानंदांनी जी पत्र लिहिली ते पत्र रामकृष्ण मठानं प्रकाशित केलेली आहेत आणि रामकृष्ण मठानं प्रकाशित केलेल्या विवेकानंद पत्रव्यवहाराचं जी पूर्ण ग्रंथ आहे त्याच्यातून ही सगळी कोटेशन्स आलेली आहेत. आणि स्पष्टपणे असं दिसतं की विवेकानंद हे सातत्यानं जाती प्रथेवर प्रहार करत होते. जो धर्म कर्मकांडात अडकले घेतले पाहिजे. मी अधिक बोलत नाही, पण आज हे दाखवलं याचा अर्थ विवेकानंदांचे सर्व विचार आम आदमी पार्टी मान्य करते. महात्मा फुले असतील, या सर्वांच्या याच्यातलं जे जे चांगलं आहे ते घेऊन आजच्या युगाला जे गरिबांसाठी योग्य आहे ते घेऊन आम आदमी पार्टीला पुढे जायचं. आणि म्हणून आम आदमी पार्टी कोणाही एका महापुराव्यामधून आपण एक अत्यंत मोठी ऊर्जा घेऊन जाणार आहोत. नाही ते ठीक मैं नाही बोलूंगा वो. असे एक खूप नवीन ऊर्जा आपण 5 जानेवारीला या नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये जे आपण करू शकलो नव्हतो ते झाले. महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कचेऱ्यांच्यावरती निदर्शनं केली की तुम्ही सर्वांनी केली. त्यामुळे तुम्हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आता या पुढचा कार्यक्रम आहे की आता जी आपली नवी कार्यकारिणी आलेली आहे मिशन विस्तारची, त्याचा परिचय करून देतील आपले राज्य कार्यकारिणीचे को कन्व्हीनर राजू भिसे. ते स्वतः ऑर्गनायझेशन बिल्डिंगचे कन्व्हीनर आहेत. जी मिशन मी मराठी आणि हिंदी दोन्ही बोलतो, मला माहित है. मिशन विस्तार के जो महाराष्ट्र की जो कमेटी है उसके जो कन्वीनर है सुभाष जी वारे, मैं उनको आमंत्रित कर रहा हूँ. सुभाष जी का जो परिचय है मैं थोड़ा आपको संक्षिप्त में देता हूँ कि सुभाष जी एक सोशल मूवमेंट से आए हैं. ये राष्ट्र सेवा दल करके एक संगठन है जो बच्चे और युवाओं में जो जीवन मूल्य जो है वो जीवन मूल्यों को स्थापित करता है. बेसिकली समता और समाजवाद और जनतंत्र, इन 3 जो वैल्यूज है, मूल्य है, उनके बारे में उनकी एक वैचारिक बैठक निर्माण करने का काम ये राष्ट्र सेवा दल करता है. तो उसके राष्ट्रीय अध्यक्ष रह चुके हैं. दूसरा कि छात्र भारती नाम का जो विद्यार्थी संगठन है वो संगठन बनाने में इनकी बहुत ही महत्वपूर्ण भूमिका रही है. और तीसरा, जो असंगठित क्षेत्र के जो मजदूर है, जो कामगार है, उनके मुद्दों के ऊपर काफ़ी सारे आंदोलन, स्ट्रगल्स उन्होंने खड़े किए हैं.
और काफ़ी इंस्टीट्यूशंस बनाने में इनका योगदान रहा है। हमारा पूना कॉन्स्टिट्यूंसी जो है उसके आम आदमी पार्टी के उम्मीदवार थे और अभी उनको नई भूमिका मिशन विस्तार के तौर पर राज्य की कन्वीन करने की भूमिका दी गई है। हमारी सेक्रेटरी जो है आबा मुड़े, उनको मैं आमंत्रित करता हूँ। आबा जी जो है ये ISC मूवमेंट के साथ जुड़ी हैं, लेकिन इसके अलावा भी उनके काफ़ी सामाजिक क्षेत्र में उनका कॉन्ट्रीब्यूशंस है। शिक्षा के मुद्दों के ऊपर काफ़ी सारे एजुकेशन इंस्टीट्यूट के साथ वो जुड़ी है और सिर्फ शिक्षा के ऊपर एक तो भूमिका है ही उनकी, लेकिन वो एजुकेशन इंस्टीट्यूट जो है उनको मजबूत करने के लिए काफ़ी इंस्टीट्यूट में उन्होंने कंट्रीब्यूट किया है, तो उनके लिए भी हम एक ताली दें। और अभी हमारे कमेटी की वो सचिव हैं और सचिव का काम जो होता है वो मुझे लगता है कि काफ़ी हमारा सेक्रेटरीएट एक्टिवेट हुआ है पिछले 1-1.5 महीने में। ठीक है, मानव जी कांबळे आइए इथे तरी मुझे किसी ने बोला कि मराठी में बोला चाहे तो वारिस जी और हम बैलेंस करेंगे। वारिस जी मराठी में बोलेंगे और मैं हिंदी में बोलूँगा, ठीक है? ओके। मानव जी की जो जिम्मेदारी दी है, ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशन मिशन विस्तार में हमको सिर्फ डिस्ट्रिक्ट और ब्लॉक और गांव तक सीमित नहीं रहना है, तो समाज के हर घटक में हमको हमारे पार्टी का विस्तार करना है। तो उसके लिए जितने भी सेल बनेंगे, जितने भी फ्रंटल ऑर्गेनाइजेशन बनाना पड़ेगा उनके मुद्दों के ऊपर, तो उनकी पूरी जिम्मेदारी जो है मानव जी के पास है। और मानव जी का जो परिचय है कि मानव जी जो है जो परिवर्तनवादी जो मूवमेंट्स है उनमें अग्रगणी रहे हैं, काफ़ी उनका कॉन्ट्रीब्यूशंस है। ACZ का जो मूवमेंट था उनको पुणे डिस्ट्रिक्ट में उनको एक मानव जी और मारुति जी जो यहाँ पे है, मारुति जी को तो बाद में मैं बताऊंगा, लेकिन इन्होंने नेतृत्व दिया है खासकर पुणे डिस्ट्रिक्ट के ACZ की मूवमेंट को, और वो सक्सेसफुली रायगढ़ का जो पूरा प्रोसेस चला था उसमें उनका महत्वपूर्ण कंट्रीब्यूशन है, वहाँ से ACZ हटाने के कॉन्टेक्स्ट में। फिर नागरिक जो सवाल है उनके ऊपर भी वो पिंपरी चिंचवड़ में काफ़ी भूमिका ली है और संघर्ष किया है, और वो पिंपरी चिंचवड़ के म्युनिसिपल कॉरपोरेशन के जो नागरिक मुद्दों के ऊपर आंदोलन करने का जो इतिहास है उसमें इनकी एक पहचान है। फिर विदर्भ रीजन के दो व्यक्ति कमेटी में, एक संयोजक है और दूसरे सह संयोजक हैं। उसमें और वो आए नहीं है, लेकिन उनका वो विदर्भ के क्षेत्र में पार्टी के काम में ही व्यस्त है। तो मोहम्मद अलीम पटेल करके, कैप्टन मोहम्मद अलीम पटेल करके हैं, ये सेना में थे और सेना में सबसे कम उम्र में और सबसे ऊंचे पद पर पहुंचना, और फिर उसके बाद वो रिटायर्ड होके अमरावती डिस्ट्रिक्ट जो है वहाँ पे सैनिकों के कल्याण का जो डिपार्टमेंट है उसमें काम कर रहे थे। तो उन्होंने अपना पद का इस्तीफा दिया और पार्टी के साथ पिछले 1 साल से काम कर रहे थे। और वर्धा जो पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी है वहां से अपने कैंडिडेट थे, तो वो विदर्भ के सह संयोजक करके हैं। और देवेंद्र वानखेड़े जो है वो ISC के मूवमेंट के साथ ही जुड़े थे और फिर पार्टी गठन होने की प्रक्रिया में शामिल हुए। पहले दौर पे उन्होंने नागपुर डिस्ट्रिक्ट का कन्वीनर करके एक अच्छा भूमिका निभाई, और उसके पहले उनकी जो पूरी फैमिली है किसान मूवमेंट के साथ
विदर्भ की जो किसान मूवमेंट है उसको किसान मूवमेंट के साथ जुड़े थे। और तो उनका जो कॉन्ट्रीब्यूशन है काफी पार्टी बनाने की प्रक्रिया में एक महत्वपूर्ण योगदान है। और जो विदर्भ जो क्षेत्र है वो क्षेत्र का एक संयोजक करके उनको चुनाया, वो महाराष्ट्र के कमेटी में रिप्रेजेंट करते हैं। हमारे जो सेक्रेटरी है संजय परमार जी, मैं उनको आमंत्रित करता हूँ। संजय भाई, सॉरी खजीनदार, सॉरी संजय जी जो है आईएससी मूवमेंट से जुड़े हैं और वो पेशे से सीए है, चार्टर्ड अकाउंटेंट्स है। और जितने भी फाइनेंशियल ट्रांसपेरेंसी, अकाउंटेबिलिटी की जितनी भी बातें पार्टी ने कमिट की है, तो एक ते बोलतात ना डोळ्यात तेल घालून बघणं, तो आंख में जो ऑयल डालकर तो देखा जाता है, उस तरह से क्योंकि इंटरनल मॉनिटरिंग नहीं होगा तो हम एक्सटर्नल जवाबदेही जो है वो ठीक तरह से नहीं होगी। तो ये महत्वपूर्ण भूमिका संजय भाई कर रहे हैं। और संजय भाई हमारी जो फंड रेजिंग टीम है उसके भी अगुवा करते कमेटी की तरफ से। तो ये जो भी ठीक ठाक पार्टी का काम अगर चलना चाहिए तो इसलिए इनकी भूमिका बहुत महत्वपूर्ण है। और आईएससी से अभी तक मैं देख रहा हूँ, इनकी और एक खासियत है कि वो कभी गुस्सा नहीं होते और प्यार से सब काम करवा लेते हैं। तो ऐसा ट्रेजर हमको मिला है तो हमें फिर उनको मैं आमंत्रित कर रहा हूँ। सुभाष भाई, सुभाष भाई का जो परिचय है वो मराठवाड़ा के संयोजक है। और उनका जो संबंध है युवा क्रांति दल से, दल की उनकी पार्श्वभूमि है। वो जो युवाओं का संगठन था, रेडिकल महाराष्ट्र में जो संगठन का, वो संगठन से वो आए हैं। और असंगठित क्षेत्र में काफी मजदूरों के सवालों के ऊपर काम कर रहे हैं। देश में जो सोशल सिक्योरिटी का जो मूवमेंट चल रहा है, जो पेंशन, असंगठित क्षेत्र के मजदूरों को पेंशन मिलना चाहिए, वो मूवमेंट को वो देश में अगुवापन करते हैं। संयोजक भी है, उसके कन्वीनर्स भी है। लेकिन ये मराठवाड़ा में पार्टी को मजबूत करने के लिए जो टीम बनी है उसके वो कन्वीनर है। फारूक अहमद, फारूक भाई जो है ये यंग है और स्टूडेंट मूवमेंट से आए हैं, मराठवाड़ा से और स्टूडेंट मूवमेंट से हैं। और पिछले लोकसभा का जो चुनाव था उस वक्त उनको लगा कि पार्टी, आम आदमी पार्टी ये सही में कांग्रेस और भाजपा इनको पर्याय दे सकती है, इसलिए वो पार्टी के साथ ज्वाइंट हुए। और पार्टी ने भी मिशन विस्तार में उनको मराठवाड़ा का को कन्वीनर करके जिम्मेदारी। मारुति भापकर जी, मारुति हमारे फायर ब्रांड नेता है। नहीं, इसका मतलब है पहचान की जरूरत नहीं है। एक साथी हमको ये टीम को मिली है कि जो माध्यमों के मतलब मीडिया का जो पूरा जिम्मेदारी है वो जिम्मेदारी निभाने के लिए वो जो भी कमेटी होगी वो कमेटी को लीड करे। अक्षय मराठे अभी
अभी यहाँ पर नहीं है, लेकिन अक्षय मराठे हमारा सोशल मीडिया का जो विभाग है उसकी पूरी जिम्मेदारी अक्षय मराठे जी के ऊपर है। और ऑर्गेनाइजेशन बिल्डिंग की जो कमेटी है राजू भिसे जी के नेतृत्व में, ऑर्गेनाइजेशन बिल्डिंग की जो कमेटी है उसके सचिव है अक्षय मराठे। अभी वो यहाँ पर नहीं है, लेकिन थोड़ी देर में यहाँ पर जरूर आएंगे। अभी मीना जी का परिचय कर रहे थे राजू जी, मुझे इस पे एक ऐड करना है। निखिल वागड़ी जी की एक पहचान है। नहीं, मैं इनकी पहचान नहीं करा रहा हूं, निखिल जी की कर रहा हूं। तो निखिल जी की पहचान ये है कि मीना जी उनकी सहचरी है। और अब एक आखिरी पहचान करा देना है। मैंने ये मांग लिया काम राजू जी से, ये मैं करूंगा और उस शख्स को मैं यहाँ पे बुलाऊंगा। वो है हमारे राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य मयंक गांधी जी। भारत माता की, भारत माता की। आईएसी, अच्छा, भारत माता की। मयंक जी की पहचान कराना जरूरी है? मैं बिल्कुल नहीं करूंगा। ये हमारे राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य हैं, हमारे नेता भी है, आईएसी से जुड़े हुए थे, पार्टी के साथ भी हम दोनों 2 साल से राष्ट्रीय कार्यकारिणी का प्रतिनिधित्व वहां पे कर रहे थे महाराष्ट्र का। मयंक जी हम सबके बीच में है और बाद में हमारे साथ वो बात भी करेंगे। एक पहचान अभी बाकी थी, वो यहाँ पे नहीं है, वो है विजय नायर। वो हमारे राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य है, अभी आज हमारे बीच नहीं है। हरियाणा में मिशन विस्तार की प्रक्रिया आगे बढ़ाने की जिम्मेदारी उन पर थी और अभी दिल्ली के चुनाव में भी वो काफी मदद कर रहे हैं। तो विजय नायर जी भी हमारे साथ इस महाराष्ट्र में एज अ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य हमको मदद करेंगे। भारत माता की, वंदे वंदे, लड़ेंगे लड़ेंगे। दोस्तों, आपका ट्रेजरर आज भी आंखों में तेल डाल के आया है। इसके लिए देखा है कि एक चीज छूट गई है सुभाष जी, एक चीज छूट गई है। जिसने सबकी पहचान कराई उसकी पहचान ठीक से होना बाकी है। राजू भिसे जी की मैं चाहता हूं कि आप या मयंक भाई कोई पहचान करा दें। वो मैं ही करने वाला हूँ। राजू भिसे जी हमारे बीच महाराष्ट्र के सह संयोजक के रूप में तो है ही, लेकिन जो ऑर्गेनाइजेशन बिल्ड करना है, तो उस ऑर्गेनाइजेशन बिल्डिंग के उस सब कमेटी है, उसके कन्वीनर है। और उनके साथ जैसे हमारे बीट से आए हुए वचिष्ठ यहाँ पर बैठे हैं, अक्षय मराठे है, इंद्रनील है, बहुत सारे कार्यकर्ता है, दीपक तावरी है, सबके नाम मैं नहीं ले सकता, लेकिन राजू भिसे जी के साथ ऐसे बहुत सारे नौजवान हैं ऑर्गेनाइजेशन बिल्डिंग कमेटी में, जिनको साथ लेके आम आदमी पार्टी का भविष्य वो तय करेंगे। ये जो टीम है वो तय करेगी। वैसे राजू भिसे एक युवाओं का एक बहुत बड़ा नेटवर्क है, सामाजिक कामों में लिप्त महाराष्ट्र में, उस नेटवर्क के साथ बहुत सालों से काम कर रहे हैं। और इनके बारे में एक ही बात मैं कह सकता हूं कि बहुत कम बोलते हैं, और बहुत कम बोलते हैं इसीलिए बहुत ज्यादा काम करते हैं। तो ऐसे राजू जी हमारे साथ है। एक घोषणा आता आणखी एकदा देऊया, मला वाटतं सगळ्यांना ती माहित असेल किंवा पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी ती लीड करावी। कमाने वाला आएगा, कमाने वाला आएगा, लूटने वाला जाएगा, लूटने वाला जाएगा, नया जमाना आएगा, नया जमाना आएगा, नया जमाना कौन लाएगा? आम आदमी आम औरत। नया जमाना कौन लाएगा? आम आदमी आम औरत। नया जमाना कौन लाएगा? आम आदमी आम औरत। धन्यवाद।
पूरे दिन भर बहुत काम करना है हमको, समय की कमी है, बहुत एक डिसिप्लिन तरीके से आगे जाएंगे। इनमें से बहुत सारे साथी फिर से आपके सामने आएंगे कुछ बातें करने के लिए, लेकिन डिसिप्लिन की काफी जरूरत होगी, तभी एक बहुत बड़ा प्रोग्राम है वो हम समय पर पूरा कर पाएंगे। हे आता ह्या पुढचा कार्यक्रम असेल, गजानन खातू इथे बोलतील, खातूबाई बोलतील, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यावरती आपल्याशी गजानन खातू संवाद साधणार आहेत। आणि आता नव्याने उभ्या केलेल्या पॉलिटिकल एज्युकेशन कमिटीचे ते कन्व्हिनर आहेत गजानन खातू। भावांनो आणि बहिणींनो, माझ्याजवळ 5 मिनिटाचा वेळ आहे आणि त्यामुळे ह्या प्रश्नावर मी विस्ताराने बोलणार नाही। आता दुपारच्या सत्रामध्ये आपण शेतीच्या प्रश्नावरती अधिक चर्चा करणार आहोत, काही एक मांडणी होणार आहे आणि आपण शेतीच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीमध्ये पडलेला दुष्काळ याच्यावर निदर्शनाचाही आता कार्यक्रम केलेला आहे। मला असं वाटतं की आपला आम आदमी पार्टीची विशेषता ही आहे की जी प्रश्नांची उत्तर आहे ही वेगळी शोधायचा आपला प्रयत्न आहे। जसं स्वराज्यमध्ये रिव्हर्सल ऑफ पॉवरचा मुद्दा अरविंदजीने मांडलेला आहे, त्या पद्धतीने या देशातल्या प्रश्नांचं, कारण की प्रत्येक प्रश्नावरती ठरलेली उत्तर आहेत, ठरलेले मार्ग आहेत आणि शेतीवर देखील त्याच प्रकारची चर्चा चालू असते। काही गोष्टी अपरिहार्य आहेत ते होतील, पण आपण वेगळ्या रीतीने काय विचार करणार। आणि शेतीच्या प्रश्नावर आता हल्ली ही भूमिका काही लोक घ्यायला लागले, पण फार काळापासून मी हा एक मुद्दा मांडतो की आपल्या देशामध्ये शेतीच्या प्रश्नाची चर्चा होते, शेतकऱ्याच्या प्रश्नाची चर्चा होत नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नाची चर्चा झाली पाहिजे ही भूमिका घेऊन आपण पुढे जायला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे की आपल्याला असं दिसतं की भारतातली शेती, महाराष्ट्रातली शेती 80 ते 90% लोक हे छोटे शेतकरी आहेत, कोरडवाहू शेतकरी आहेत आणि तुम्ही कितीही त्यांना दर दिला तरी देखील किंवा कितीही उत्पन्न वाढलं तरी देखील शेतकऱ्याचं पुरेसं उत्पन्न होऊ शकत नाही, हे गणिताने सिद्ध होण्यासारखं आहे। उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातले 13% उत्पन्न शेतीचं आहे, कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऍग्रिकल्चर टू नॅशनल इन्कम ही 13% आणि 50% लोक त्याच्यावर आहेत। आता तुम्ही सांगा की गणित करून मला सांगा की हे इतकं जर कमी उत्पन्न इतक्या लोकांमध्ये वाटलं गेलं तर कशा प्रकारे ती गरिबी जाऊ शकते। याचा अर्थ असा आहे की जे आज शेतकरी सोडतायत की त्यांनी सोडायची नसेल ते शेतीमध्ये टिकायचे असतील तर काही वेगळा विचार करायला पाहिजे। मी नेहमी सांगतो की आपल्याला असं दिसेल की कोकणातला शेतकरी गरीब शेतकरी आहे, उलट कोकणामधली शेती तशा अर्थाने समृद्ध शेती नाहीच आहे। असं असताना कोकणामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या का नाही, याचं एक महत्वाचं कारण असं आहे की कोकणातल्या प्रत्येक घरटी माणूस हा शेती बाह्य उद्योगात आहे, तो मुंबईत आहे, पुण्यात आहे, इतर उत्पन्नाचं साधन आहे। तेव्हा माझं असं म्हणणं आहे की आपण एक वेगळी मागणी काढायला पाहिजे की प्रत्येक शेतकरी कुटुंबाला आणि मजूर कुटुंबाला मी म्हणतोय एका व्यक्तीला शेती बाह्य उत्पन्नाचं साधन पुरवलं पाहिजे ही शासनाची पाहिजे। याचा अर्थ खूप दुर्वळ आहे, त्याची मी आता आर्थिक विकासाला एक वेगळं वळण देणार पण ह्याच्यात हे आहे, पण तो आता बोलण्याचा आता इथे वेळ नाही। पण एक तुमच्या लक्षात येईल की मी शेती बाह्य म्हणतो, आपल्याकडचे सर्व अर्थतज्ञ आणि सर्व पक्ष कायम म्हणतात की जोडधंदा, मी जोडधंदा म्हणत नाही, दूध कुक्कुटपालन शेळी हे मी म्हणत नाही, कारण तो शेतीचाच भाग आहे आणि जेव्हा अवर्षण येतं, शेतीवर संकट येतं तेव्हा हे जोडधंदे पण संकटग्रस्त होतात, एवढी साधी गोष्ट आपण लक्षात घेत नाही। म्हणून शेती बाह्य आणि शेती बाह्य ह्याचा अर्थ असा आहे की जी उत्पादन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बदल झाले पाहिजेत आणि त्या उत्पादन व्यवस्थेमध्ये मग अर्थातच शासनाला आज जी मॅन्युफॅक्चरिंगची धोरणं आहेत, आजची जी उत्पादनाची धोरणं आहेत त्याच्यामध्ये मूलभूत बदल करावे लागतील की ज्याच्याकडे आपल्याला अंतिमता जायचंय, जे आपलं आम आदमी पार्टीचं नव्या विकासाचं, नव्या अर्थरचनेच्या त्याच्यामागच्या आपल्या कल्पना आहेत, तेही पुन्हा आत्ता विस्ताराने मांडण्याची वेळ नाही।
दुसरा एक तातडीचा आहे, मला काय वाटतं ह्याच्यावर मोठा प्रोग्राम होऊ शकतो. उद्या समजा आपण गावागावामध्ये अशी मोहीम काढली, सह्या घ्यायला लागलो की तुमच्या घरातल्या एका माणसाला नोकरी पाहिजे की नको, आणि कोण आहे ज्याला नोकरी नसं नव्हे, उत्पन्नाचं साधन, लाईव्हलीहूड, तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल. मी तुम्हाला सांगतो, मुंबईमधलं एक उदाहरण आहे. आम्ही, आमचे मित्र इसवलकर हे एक घरहक्क मोहीम चालवतात आणि घरांची मागणी करायची शासनाकडे म्हणून प्रचंड प्रमाणात लोक त्याच्यात एनरोल होत आहेत. कारण का, त्यांना असं वाटतं की आता आपण एनरोल झालो नाही आणि उद्या खरोखर शासनाने घरहक्क मान्य केला तर आपलं एनरोलमेंटच नाही, मग आपल्याला कसं मिळणार. सायकोलॉजी. मला असं वाटतं की त्यामुळे ह्याला मोठा प्रतिसाद मिळेल, घराघरापर्यंत आपण पोहोचू आणि लोक सांगतील की आमच्या घरामध्ये ह्या एक व्यक्ती आहे, त्याला तुम्ही काहीतरी रोजगाराचं साधन द्या. तो हा एक पॉलिटिकली अतिशय चांगला कार्यक्रम आणि इतरांपेक्षा वेगळा कार्यक्रम असा घडू शकतो असं मला वाटतं. दुसरा एक तातडीचा मुद्दा मला असं वाटतो की या दुष्काळाच्या निमित्ताने आला, पण तो चर्चेत फारसा आला नाही. थोडासा उल्लेख माजी मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी केला, पण त्यांचा काही तो कार्यक्रम बनवलेला नाही. तो असा आहे की शेतीला विमा संरक्षण आहे ना, शेतीचा त्या विमाचं काय होत आहे, क्रॉप इन्शुरन्सचं काय होत आहे. मी असं एक गणित केलं, गेल्या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा दरवर्षी एक आर्थिक पाहणी अहवाल येतो, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र. त्याच्यामध्ये आकडेवारीमधून मी बघितलं की एकतर सर्व शेतकरी इन्शुरन्स करत नाही, जे केले त्याच्यापैकी जे त्यांच्या वाट्याला इन्शुरन्सची रक्कम आली ती ऍव्हरेज 500 रुपयेपर्यंत हेड आलेली आहे. मग अर्थात काय आहे, ही तो फसवणूक आहे. इथं शेतकऱ्याचं चालवलं तुम्ही हे चालवलेलं आहे, काय म्हणून आम्ही सहन करणार. तो शेतकऱ्याच्या शेतीवरती कुठलंही संकट आलं तर इन्शुरन्स अर्थात याला पूर्ण इन्शुरन्स मिळालं पाहिजे. तर ही मागणी आपण करायला पाहिजे. आता ही मागणी करण्यासाठी मी असं वारींशी बोललो की आपल्याला एक अभ्यास गट नेमावा लागेल, तज्ज्ञ घ्यावे लागतील, ह्याचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. पण हे डुएबल आहे आणि शासनाला सांगायला पाहिजे की ते कॉन्ट्रीब्युशन तुम्ही द्या. तुम्ही दरवर्षी हे जास्त शेतकऱ्यांनी मागायचं, तुम्हाला राजकीय फायदा मिळत असेल म्हणून आणि ते पैसे खायला मिळत असतील म्हणून जर तुमचे हे चाललेले नाट्य ते बंद करा. आणि इफेक्टिव्ह क्रॉप इन्शुरन्स हा आमचा दुसरा मुद्दा असू शकेल. ह्या दोन सूचना आपल्या विचारासाठी आपल्या समोर. धन्यवाद खातूबाई. मला एक सगळ्यात महत्वाची आणखीन एक सूचना करायची आहे की ज्या आपल्यापैकी ज्या लोकांनी किंवा ज्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी कृपया रजिस्ट्रेशन करावं आणि त्याच्याबरोबर एक लंच कुपन मिळेल तेही घ्यावं. आणि रजिस्ट्रेशनची खूप गरज आहे, कारण रजिस्ट्रेशन प्रोसेसमधून जो डेटा मिळतो तो आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. द डेटा दॅट विल गेट टुडे इज ॲब्सोल्युटली गोल्ड. तेव्हा प्लीज तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि त्याच्याद्वारे पक्ष संघटन अधिक मजबूत करणं हा एक उद्देश याच्या मागचा आहे. सगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या आघाड्या तयार करत असतात. जसं आता खातूबाईंनी सांगितलं की आपण काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. परंपरागत पद्धतीनं जर पक्ष बांधणी करत गेलो तर दुसऱ्या पक्षांमध्ये आणि आपल्या पक्षामध्ये काही फरक वाटला असं वाटत नाही. आणि आपल्या पक्षाचं वेगळेपण जर काही सिद्ध करायचं असेल आणि हा पक्ष वेगळ्या पद्धतीनं काम करतोय अशा पद्धतीचा संदेश लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी म्हणून ज्या ऑर्गनायझेशन्स किंवा फ्रंटल ऑर्गनायझेशन्स किंवा विभागांच्या आघाड्या आपल्याला तयार करायच्या आहेत त्या अशा एक ना दोन अशा खूप करायच्या काही भानगडीत आपल्याला पडायचं नाही असं माझं म्हणणं आहे. काही प्रमुख आघाड्यावर आपल्याला काम करावं लागेल. सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या राज्यातल्या महिलांच्या आघाडीच्या संदर्भामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीची बांधणी करावी लागेल. लोकसंख्येच्या 50% भाग महिलांचा आहे असं आपण सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिलांना आरक्षण आहे. राजकीय दृष्ट्या त्यांच्यामध्ये जागृती निर्माण होणं आवश्यक आहे. त्यांच्या अधिकारांच्या बद्दल आणि ते अधिकार प्राप्त करून घेण्याबद्दलची यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि महिलांना जास्तीत जास्त या ठिकाणी आकर्षित करून घेऊन किंवा महिलांचा जास्तीत जास्त समावेश पक्षामध्ये करून घेऊन त्या संदर्भामध्ये आपल्याला पुढे जाणं आवश्यक आहे. अनेक महिला मला या मधल्या काळामध्ये भेटल्या आणि त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली की आम्हाला काम करायचं.
आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे, परंतु आतापर्यंत आपली एक संरचना ज्या पद्धतीने असायला पाहिजे होती ती नसेल कदाचित. परंतु इथून पुढच्या काळामध्ये मी या ठिकाणी आलेल्या महिलांना, तरुणांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की ज्यांना या सगळ्या क्षेत्रामध्ये, कारण का महिलांच्या आघाडीमध्ये काम करायला खूप मोठी संधी या ठिकाणी आहे. महिलांच्यावरच्या अन्यायाच्या असतील, महिलांना समान संधीचा वेळ या ठिकाणी केला जातोय. महिलांना प्रशासनामध्ये जास्तीत जास्त ज्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करून घेता येईल, या सगळ्या पद्धतीसाठी महिलांनी याच्यामध्ये जास्त पुढाकार घेतला पाहिजे. इथे उपस्थित असलेल्या महिलांना माझी विनंती आहे की आपल्या भागामध्ये ज्या जिल्हा कमिट्या होतील, रिजनल कमिट्या होतील किंवा आपल्याला ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपलं नाव त्या ठिकाणी आपण नोंदवावं. आपल्याला जे काम करायची इच्छा आहे ते आपण त्या ठिकाणी व्यक्त करावी. आणि आपल्या भागातले जे स्थानिक प्रश्न आहेत, महिलांच्या बद्दलचे किंवा इतरही प्रश्न जे असतील त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन महिलांनी याच्यामध्ये जर या ठिकाणी काम केलं तर ही आघाडी आपण महाराष्ट्रामध्ये इतर पक्षांपेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधू शकतो आणि एक चांगल्या दर्जाचा संदेश, एक चांगला संदेश आपण महाराष्ट्रामध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचू शकतो असं मला म्हणायचं आहे या ठिकाणी. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, ही महिलांच्या आघाडीच्या संदर्भामध्ये झाल्यानंतर आपल्याला दुसरी एक आघाडी आपल्याला या ठिकाणी करायची आहे, जे आता नुकतेच आता ते खातू साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सगळे राजकीय पक्ष, सगळे वर्तमानपत्र, सगळा मीडिया आणि सर्वांचं लक्ष सध्या शेतकऱ्यांच्यावर आहे. परंतु शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत त्या तसंच खातूबाईंनी सांगितलं, ते नेमके प्रश्न समजावून घेणं आणि त्या संदर्भामध्ये लोकांच्या पर्यंत ते प्रश्न घेऊन जाणं आणि त्याचं सोल्युशन काय, केवळ प्रश्न उपस्थित करणं आणि त्याच्याबद्दल मोर्चे काढणं, निदर्शनं करणं, निवेदन देणं याच्यापेक्षा त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामधलं सोल्युशन काय, नेमकं त्याचा उपाय काय, याच्याबद्दलची एक पर्यायी व्यवस्था किंवा पर्याय देण्याचं काम आपल्याला शेतकरी आणि शेतमजूर संघटनाची आघाडी असेल. केवळ शेतकरी नव्हे, शेतीवर आधारित असलेले जे काही आणखी बाकी सबऑर्डिनेट्स आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करून घेतला पाहिजे. केवळ शेतकऱ्यांच्या बद्दल बोलून चालणार नाही, शेती मालकांच्या बद्दल बोलून चालणार नाही, तर या शेतीवर आधारित, शेतीच्या उत्पन्नावर आधारित ज्यांचं जीवनमान अवलंबून आहे त्या सगळ्या लोकांना याच्यामध्ये आपल्याला समावेश करून घ्यावा लागेल. तिसरी आघाडी आपल्याला करायची आहे या ठिकाणी युवकांची आणि विद्यार्थ्यांची. या ठिकाणी म्हणजे मी इतर राजकीय पक्षांच्या वर्तमानपत्रामधून किंवा मीडियामधून पाहत असतो, या ठिकाणी जे आलेले, या ठिकाणी जे सभासद आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत, याच्यामध्ये मोठ्या संख्येनं तरुणांचा सहभाग आहे तो दुसऱ्या राजकीय पक्षांमध्ये नसतो. याच्याबद्दल पहिल्यांदा आम आदमी पक्षाचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्साह आहे, ऊर्जा आहे, या ठिकाणी चैतन्य आहे. काहीतरी करायचं आहे, काहीतरी बदल करायचा आहे, काहीतरी आम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला संघटित व्हायचं आहे, अशा पद्धतीची भावना इथल्या प्रत्येक व्हॉलेंटियरच्या मनामध्ये आहे. पण आवश्यकता जी आहे की ही जी कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीनं योग्य पद्धतीनं हे चॅनलाइज करणं याची गरज आहे. आणि मग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांच्या मध्ये एक संघटन तयार करून त्यांना एक चांगली दिशा देण्याचं काम आपल्याला या युवक आघाडी आणि विद्यार्थी आघाडीच्या मार्फत आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर एक चौथी आघाडी आपल्याला बनवायची की या देशातला, म्हणजे पूर्वी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला शेतीचा वाटा उत्पन्नाचा 27% होता, आता तो 13% राहिला. आणि त्यावेळेला उद्योगाचा जो व्यापार होता, कामगारांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते खूप कमी होतं, ते आता कॉन्ट्रीब्युशन वाढलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. आणि हा कामगार आणि असंघटित, विशेषतः असंघटित कामगारांचे जे अधिकार या ठिकाणी मानले जातात. आता नवीन आलेलं सरकार जे कामगार कायद्यांमध्ये बदल करून पाहतात, काही बदल केले सुद्धा आपल्यापर्यंत ते आले सुद्धा नाही. आणि या बदलांमुळे असंघटित कामगारांना या ठिकाणी त्यांचं भविष्य अतिशय असुरक्षित झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु त्यांच्याकडे त्यांचा प्रश्न प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाणारा कुठलाही राजकीय पक्ष आज शिल्लक नाही. ज्या राजकीय पक्षांच्याकडे पूर्वी सत्ता होती त्या राजकीय पक्षांनी सुद्धा कामगारांचं आणि असंघटित कामगारांचं हित मारण्याचं काम केलं. आता जे नवीन सरकार आलं ते तर कामगार आणि असंघटित कामगारांना मातीमध्ये घालण्याचं काम करतंय. आणि म्हणून आम आदमी पक्षामध्ये काम करणारे किंवा आम आदमी पक्षाकडे अतिशय आशेने पाहणारे जे कामगार आणि असंघटित कामगार आहेत त्यांना आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा आधार देणं या आघाडीच्या मार्फत हे शक्य आहे. आणि ते आपण करू शकतो. याचं कारण असं की आपल्याकडे अभ्यास करून बोलण्याची वृत्ती असणारे कार्यकर्ते, केवळ बोलायचं म्हणून बोलणारे कार्यकर्ते नाही. कुठल्याही इश्यू बद्दलचा त्याचं मूळ काय आहे, त्याचा एकूण उद्देश काय आहे आणि त्याचा परिणाम नेमका काय होणार आहे, ते कशा पद्धतीने साध्य करायचा याच्याबद्दलचे शास्त्रीय मांडणी करणं आणि शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच म्हणून आम आदमी पक्षाकडे पाहिलं जातं. म्हणून हा पक्ष वेगळा आहे आणि म्हणून या पक्षाकडनं सर्वसामान्य लोकांची खूप अपेक्षा आहे. या कामगार आणि असंघटित कामगारांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची आघाडी आपल्याला जी बनवायची आहे ती एक आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये बनवायची आहे.
आणि अतिशय महत्वाचा एक विषय सामाजिक न्याय विभाग. सगळ्या राजकीय पक्षांच्या जातीवार संघटना किंवा घटकवारी संघटना दलित सेल असेल, महिला दुसरा आणखी अपंग सेल असेल आणि अशा पद्धतीचे सेल सगळे बनवले आहेत. आपल्याला तसं काय बनवायचं नाही. आपल्याला सामाजिक न्याय सेल जो आपल्याला बनवायचा त्या सामाजिक न्यायाच्या अंतर्गत मग दलित असतील, उपेक्षित असतील, अल्पसंख्याक असतील, अपंग असतील, ह्या सगळ्या लोकांना जे उपेक्षित आहेत, ज्यांना सर्वसामान्यपणे जीवन जगण्यासाठी म्हणून जे उपलब्ध असणारी साधनं उपलब्ध होत नाही त्या लोकांना ती साधनं उपलब्ध करून द्यावी. आणि तसं या ठिकाणी म्हटलंय की महात्मा गांधींचे एक कोटशे त्या ठिकाणी लिहिलं आहे की या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाला आणि जो श्रीमंत माणूस आहे त्या सगळ्यांना सारख्या पद्धतीने त्याचे अधिकार मिळाले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करणं, अशी एक व्यवस्था निर्माण करणं हे आपलं काम असलं पाहिजे. त्या आघाडीचं हे काम असलं पाहिजे. या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. सामाजिक प्रश्न निर्माण होतात, जातीय प्रश्न निर्माण होतात, महिलांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रश्न निर्माण होतात. आपल्याला त्यावेळेला भूमिका घ्यावी लागेल. एक सामुदायिक भूमिका म्हणून घ्यावी लागेल, या आघाड्या म्हणून एक भूमिका घ्यावी लागेल. जसं उदाहरण म्हणून सांगतो, जास्त वेळ नाही इथे, एक उदाहरण म्हणून सांगतो. जसं गांधी पळवले आता ठाकूबाई, आता त्या आपल्या खिशात राहिले नाही, ते दुसऱ्याच्या पॉकेटमध्ये जाऊन बसले. तर गांधी पळवले आणि काल स्टेटमेंट मी एक असं ऐकलं की ते कुठली तरी वापसी, घर वापसी, गांधींची घर वापसी 100 वर्षापूर्वीची. आता ही वापसी भांडण जास्त वाढली आहे. ते घर वापसी 100 वर्षापूर्वीच्या घर वापसीचं या ठिकाणी आता सरकार काहीतरी उत्सव करत आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला महात्मा गांधींनी भेट दिली आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं महात्मा गांधींनी कौतुक केलं. हे कितपत खरं आहे? हे सर्व खोटं जरी असेल, हे खोटं असेल तर सांगणारे लोक कुठे आहेत? तर सांगणारे लोक हे केवळ आम आदमी पक्षाचे असू शकतात आणि त्यांनी असावं अशी माझी अपेक्षा. धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, भाषेच्या नावाखाली, प्रांताच्या नावाखाली आणि बऱ्याच गोष्टींवर या ठिकाणी जो समाजामध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न जो केला जातोय तो प्रयत्न हरून पाडणं हे आपलं काम आहे. आणि सर्वात महत्वाचं, मला नंतर बोलायला संधी मिळणार नाही म्हणून, सर्वात महत्वाचं की आपण केवळ आर्थिक प्रश्नावर बोलतो, भौतिक प्रश्नावर बोलतो, सामाजिक आणि या सगळ्या धार्मिक धर्मांध पद्धतीमुळे होणारे धोके जे आहेत त्याच्याबद्दल आम आदमी पक्ष म्हणून आपण काय व्यक्त होतो. आम आदमी पक्ष म्हणून महिलांच्या अत्याचाराबद्दल आपण काय व्यक्त होतो. आम आदमी पक्ष म्हणून दलितांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आपण काय व्यक्त होतो. आम आदमी म्हणून शेतकरी आणि शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण काय व्यक्त होतो. हे व्यक्त होण्याची जी कुठतरी पोकळी आहे, म्हणजे आम आदमी पक्षामध्ये ही पोकळी असं माझं म्हणणं आहे. मी जरी कार्यकारी सदस्य असलो तरी माझं म्हणणं आहे की आम आदमी पक्षामध्ये ही पोकळी आहे, ती पोकळी भरून काढणं हे इथून पुढच्या काळामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. आणि ते आव्हान जर पेलायचं असेल तर समाजामध्ये जा, लोकांच्या मध्ये जा, प्रश्नाला भिडा, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचून ते प्रश्न समजावून घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर उपाय शोधण्याचा संघटितपणे आपण प्रयत्न केला तर नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये आम आदमी पक्ष हा एकमेव पर्याय आताच्या सत्ताधाऱ्यांना, आताच्या प्रस्थापितांना राहील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. तो विश्वास आज या इथून आपल्याला घेऊन जायचा आहे. तो विश्वास आपण जर इथून घेऊन गेलो तर इथून पुढच्या काळामध्ये येणारा पाच असेल त्या पाचही आघाड्या त्याच्या बरोबरीने संबंधितचे काही प्रश्न असतील ते आपल्याला या ठिकाणी सोडवता येतील. माझी विनंती आहे प्रत्येक जिल्हा कमिटीच्या कार्यकारिणीच्या कन्व्हेनर आणि त्यांच्या सर्व कार्यकारी सदस्यांना की अशा पद्धतीनं काम करणारे वेगवेगळ्या विभागामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन शोधा. आणि ते कार्यकर्ते जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत रिजनल कमिट्या मजबूत होत नाही, जोपर्यंत जिल्हा कमिट्या मजबूत होत नाही, तोपर्यंत या आघाड्या आपल्याला मजबूतपणे आपल्याला उभ्या करता येणार नाहीत. त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मानव भाऊ. मला एक सूचना अशी करायची आहे की ज्यांनी कोणी आता, मला माहितीये मी परत सूचना करते पण ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्यांनी कोणी आतापर्यंत रजिस्ट्रेशन बसलेले असाल तर लंचला जायच्या आधी एक रजिस्ट्रेशन डेस्क लंच जिथे होणार आहे आणि आपलं लंच कुपन घेऊ शकता. आपले ते प्रश्न लिहून कृपया इकडची समोरच्या खुर्चीवर जी प्रश्न, त्याचप्रमाणे मागे हे जे पांढरे बोर्ड लावलेले आहेत आपले जे सेल्फ एक्सप्रेशन साठी, ते मला अजून रिकामे दिसत आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला जे काही म्हणायचं आहे, सांगायचं आहे ते कृपया त्याच्यावर लिहा. त्यातल्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू. तेव्हा या लंचमध्ये, या जेवणाच्या वेळात प्लीज तिकडे तुम्ही आपले
सूचना, आपले विचार, सेल्फ एक्सप्रेशन्स ह्याच्यासाठी हा बोर्ड आहे, तेव्हा त्याचा तुम्ही जरूर वापर करावा. आणि आता एक अतिशय आनंदाची बातमी आहे की योगेंद्र यादव आलेले आहेत आणि ते लवकरच म्हणजे त्यांचं विमान सगळं दिल्लीतलं धुकं विका सगळं हे करून डिले होऊन सुद्धा ते आता लँड झालेले आहेत आणि आता लवकरच ते आपल्यामध्ये असतील. तेव्हा कृपया जे काही कार्यकर्ते बाहेर उभे आहेत त्यांनी प्लीज आत येऊन बसा. बाहेर कार्यक्रम चालू नाही, स्पीच हे मिस करायची गोष्ट नाही. मला माहिती देणार आहे, तो विषय आहे शेतकरी संघर्ष यात्रा संकल्पना. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. सर्व महापुरुषांना, युगपुरुषांना, क्रांतिकारकांना अभिवादन करून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून होत असलेल्या सर्व राष्ट्रभक्त आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या भावांनो आणि बहिणींनो, सर्व नेत्यांची नावं घेत नाही कारण बोलणारे नेते भरपूर आहेत, वेळ कमी आहे. त्यामुळे सर्व आदरणीय नेते आणि आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्ते भावांनो आणि बहिणींनो, मला या ठिकाणी शेतकरी संघर्ष यात्रेच्या संदर्भात 5-7 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करण्याची परवानगी मिळालेली आहे. आबा बोलतात 5, मी 7 म्हणल्यानंतर लगेच 5 म्हणतायत. ठीक आहे, 5 मिनिटातच आपण संपवायचा प्रयत्न करू. तर संघर्ष यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी बोलत असताना ही संघर्ष यात्रा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागच्या 5 जानेवारीला आपण संपूर्ण राज्यभर नळे तर संपूर्ण देश पातळीवरती एका विषयावरती आंदोलन केलं. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जो भूमी अधिग्रहण भूसंपादन कायदा, ज्यामध्ये शेतकऱ्यांना काही अंशी न्याय मिळण्याची शक्यता होती, अशा प्रकारचा कायदा बदलून शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा, त्याच्या कुटुंबाची राख रांगोळी करणारा अशा प्रकारचा कायदा आणि तोही अध्यादेशाद्वारे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने आणण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या या कायद्याला विरोध करण्याकरता आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून आम्हाला कॉल आला की महाराष्ट्रामध्ये या कायद्याला विरोध करण्याचा सगळ्यांनी आपण निर्णय करा आणि एक आंदोलन करा. महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये तशा प्रकारचा निर्णय झाला आणि 5 जानेवारीला महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम आदमी पार्टीच्या लढवय्ये कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचं आंदोलन करणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष आहे, तो म्हणजे आम आदमी पक्ष आहे. हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढणारी महाराष्ट्रातली पार्टी कुठली तर ती आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव. या ठिकाणी योगेंद्र यादव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम आदमी पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. आम आदमी, आम आदमी, आम आदमी, आम औरत, आम औरत, आम औरत,
या ठिकाणी मी सांगत होतो कि भूमि अधिग्रहण कानून के बारे में योगेंद्र जी हमारी राष्ट्रीय कार्यकारिणी ने जो डिसीजन लिया, निर्णय लिया, उसके ऊपर महाराष्ट्र में 26 जिलों में आम आदमी पार्टी के लड़वए कार्यकर्ताओं ने आंदोलन किया। महाराष्ट्र में कौन सी भी पार्टी ने आंदोलन नहीं किया किसानों के बारे में। आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल राज्य कार्यकारिणीच्या वतीने आम्ही आपलं अभिनंदन करतो, कौतुक करतो, स्वागत करतो आणि आपल्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो। आता विषय वेगळा आहे मित्रांनो। या ठिकाणी संघर्ष यात्रा करण्याच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना मराठवाड्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो। वारेजी होते, मानवजी होते, मराठवाड्यातले आमचे फारुख भाई होते, लोमटेजी होते, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे आमचे सगळे सदस्य होते। त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केला। शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी त्या ठिकाणी अतिशय अडचणीत आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीवरती, शेतकऱ्यांच्या विभागावरती अवकाळी पावसाची मडरमिठी त्या ठिकाणी त्याची झडप पडते। शेतकऱ्यांची उभे पिकं आडवी होत आहेत। गारपिटीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय आणि अशा स्थितीमध्ये हा महाभयंकर दुष्काळ आणि त्यामध्ये आम आदमी पार्टीची काय भूमिका असावी ही आपल्या आम आदमी पार्टीच्या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या कार्यकर्त्यांशी आम्ही संवाद यात्रा घेतली। कार्यकर्त्यांच्या अनेक अतिशय चांगल्या सूचना आल्या, विधायक सूचना आल्या। या सूचनेच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने एक निर्णय घेतला की शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या संदर्भात, अवकाळी पावसाच्या संदर्भात, गारपिटीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईच्या संदर्भात सर्व राजकीय पक्ष एकच मागणी करतायत, पॅकेज द्या। अशा प्रकारच्या कायम सगळ्या राजकीय पक्षांकडनं येणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या न करता आपण सगळ्या मंडळींनी जे शहरी भागामध्ये राहतात, पुणे मुंबईमध्ये राहतात, अशा कार्यकर्त्यांनी वेळ काढून शनिवार रविवार ग्रामीण क्षेत्रामध्ये जावं आणि शेतकऱ्यांशी संवाद साधावा। अशा प्रकारची सूचना आपले राज्य संयोजक सुभाष वारे, मानवजी कांबळे, सुभाष लोमटे यांची आली। राज्य कार्यकारिणीने त्याला मान्यता दिली। ही संघर्ष यात्रा होत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आपण गेलो पाहिजे, शेतकऱ्यांशी विचार विनिमय केला पाहिजे, दैनंदिन त्यांचं जीवन कसं आहे ते पाहिलं पाहिजे, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि मूलभूत त्यांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आम आदमी पार्टीने केंद्र अथवा राज्याकडे काही मागण्या केल्या पाहिजेत आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे। यासाठी 11 जानेवारी ते 19 जानेवारी अशा प्रकारची संघर्ष यात्रा या आम आदमी पार्टीच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामध्ये राबवली जाणार आहे। आमच्या मराठवाड्यातले लोक असतील, कोकणातले लोक असतील, विदर्भातले लोक असतील, उत्तर महाराष्ट्रातले आमचे कार्यकर्ते असतील, उद्यापासून शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रेचं नियोजन सुरू होणार आहे। भागाभागामध्ये आमचे लोक गाडी त्या ठिकाणी रथ तयार करतील, चालत फिरतील, गाड्यांमध्ये फिरतील, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरी जातील, त्या ठिकाणी कोरडवाहू शेतकऱ्याला भेटतील, बागाई शेतकऱ्याला भेटतील, ऊसावाल्याला भेटतील, ज्वारीवाल्याला भेटतील, द्राक्षावाल्याला भेटतील, डाळिंबवाल्याला भेटतील। अशा सर्व स्तरातल्या शेतकऱ्यांच्या वेदना आणि व्यथा जाणून घेतील आणि त्यावरती एक आव्हान करून तो राज्य कार्यकारिणीला सादर करून आपल्या वेगळ्या काहीतरी मागण्या घेऊन आपण पुढच्या काळामध्ये हे आंदोलन करणार आहोत, संघर्ष यात्रा करणार आहोत। 19 जानेवारीचा कार्यक्रम आपण सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी नोंद करून घ्यावा। 19 जानेवारीला आपण या ठिकाणी हे काम करत असताना 19 जानेवारीला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाला ते निवेदन आपण देणार आहोत। जे निवेदन राज्य कार्यकारिणीच्या माध्यमातून बनवून ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल। ते निवेदन आपण दुपारी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय असतील, तहसीलदार असतील त्यांना तुम्ही द्याल। त्या दरम्यान त्या 19 जानेवारीच्या दिवशी सरकारची अंत्ययात्रा, ज्या सरकारने शेतकऱ्यांची अंत्ययात्रा काढली, त्यांचे प्राण घेतले,
पार्टीच्या वतीने राज्यस्तरावरती आपण आयोजित केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करावा. जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन द्यावं, संध्याकाळी शहराच्या प्रमुख गावाच्या प्रमुख चौकात हा कार्यक्रम व्हावा, त्यावरती माहिती असावी आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी शेवटचा मुद्दा सांगून या ठिकाणी थांबणार आहे. हा देश कृषी प्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे, बळीराजाचा देश आहे. या देशाचा इतिहास बळीराजाचा आहे आणि अशा स्थितीमध्ये जो स्वातंत्र्य लढा आमचा झाला, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 6-6.5 लाख आमच्या क्रांतीवीरांनी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या धगधगत्या यज्ञकुंडामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, चंद्रशेखर आझाद असतील, अशा सगळ्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञकुंडामध्ये दिली. त्यांचं एक स्वप्न होतं की या देशातला शेतकरी असेल, आदिवासी असेल, कष्टकरी असेल, तो सुखाने जगेल, ज्याला चांगले कपडे घालायला असतील, जो ज्याला रोज खायला मिळेल, अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न होतं. 6-6.5 लाख क्रांतिकारकांचं काय केलं आम्ही? झालं का त्यांचं स्वप्न साकार? आहेत का आमच्या देशातले सर्व लोक सुखी? शेतकरी सुखी आहेत का? कामगार सुखी आहेत का? कष्टकरी सुखी आहेत का? सर्व वर्गाचे, सर्व जाती धर्माचे लोक सुखी आहेत का? तर नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. 3 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 3 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मोगल 700 वर्ष होते, ब्रिटिश 150 वर्ष होते. ब्रिटिशांच्या काळात देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. मोगलांच्या काळात देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. परंतु मागच्या 65 वर्षामध्ये आमच्या राज्यकर्त्यांच्या, ह्या राज्यकर्त्यांच्या काळात 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या. सिंचनाचे प्रकल्प राबवले जातात, 70,000 कोटी खर्च केले जातात, धंदा होत नाही, त्या ठिकाणी कामगार होत नाही, शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, शेती पिकत नाही आणि म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागतात. सिंचन घोटाळ्यामध्ये घोटाळे करणारे जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी सिंचन घोटाळ्यामध्ये घोटाळा केला, धरणे होऊन दिलेले आहेत, ते शेतकऱ्यांचे खुनी आहेत असं म्हटलं तर वावरं ठरू नये. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील दुष्काळ पडत होता, परंतु शेतकरी आत्महत्या करत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुण्याचा आहे. ज्यावेळी आदिलशहाने पुणे बेचिराख करून टाकले, इथं एक पहाड रवली, त्या ठिकाणी चप्पल रवली, कवडे रवली आणि शापित भूमी म्हणून इथं शेती करायची नाही अशा प्रकारचा निर्णय झाला. राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबाला आणलं, सोन्याच्या नांगरानं पुण्याची भूमी त्यांनी नांगरली आणि सुजलाम सुफलाम ही पुनवडी नाव, पुण्याचं नाव पुनवडी, आणि त्या पुण्याचं पुणे करून या ठिकाणी सोन्याचा नांगर लावून नांगरली आणि या ठिकाणी ही सुजलाम सुफलाम भूमी केली. शेतकऱ्यांना गावातल्या शेतकऱ्यांना बैलजोडी दिली, बियाणे उपलब्ध करून दिले, शेतकऱ्यांना उभा केलं. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी धरणं काही ठिकाणी केली. अशा प्रकारची शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी. राजश्री छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे लोक आले या ठिकाणी. छत्रपती शाहू महाराजांनी 700 तोफा, किर्लोस्कर कंपनी, त्यावेळेचे शेतकरी लाकडाचा नांगर चालवायचे. खातूबाई नांगर मोडायचा, शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं, शेती करायला अडचण यायची. शाहू महाराजांनी 700 तोफा किर्लोस्करला दिल्या आणि सांगितलं शेतकऱ्यांसाठी लागणारे अवजारे बनवा. त्या ठिकाणी शाहू महाराजांनी ते काम केल्यानंतर 2 वर्ष किर्लोस्करला कुठल्याही कच्च्या मालाची गरज पडली नाही. त्यातनं शेतीसाठी लागणारे अवजारे तयार झाली, सगळं काही तयार झालं आणि शेतकरी सुखी केला. राधा नदी आणि छोटे छोटे धरणे केली, शेतकरी सुखात होता, आनंदात होता, सगळे काही चांगलं होतं आणि अशा स्थितीमध्ये शेतकरी वाचवला. परंतु आमचे राज्यकर्ते आताचे, ज्यांनी स्वतःचं हित साधलं, स्वतःच्या कुंड्या भरल्या, स्वतः करोडपती झाले, परंतु शेतकऱ्याला भिकारी केलं, अशा राज्यकर्त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रभक्तांची फौज म्हणून आम आदमी पार्टीकडे महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, कामगार
प्रतिपूर्ती करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे. भविष्य काळामध्ये आम आदमी पार्टीचे अशा प्रकारचे कार्यक्रम, सुनियोजित कार्यक्रम आणि त्याबरोबर आंदोलन आणि त्याबरोबर विधायक कार्य हे सगळं कामं आपल्याला कार्यक्रम राज्य कार्यकारिणीच्या वतीने नक्की दिली जातील. आपण तशा प्रकारचं काम करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि मी अधिक वेळ घेतला त्याबद्दल क्षमा मागून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आम आदमी. धन्यवाद मारुती भाऊ. आता ह्या नंतरचा मारुती भाऊंच्या फायरी भाषणानंतरचा कार्यक्रम आहे आणि त्याच्या आधी मला इथे योगेंद्र यादवांचं स्वागत करते. योगेंद्र यादवजी इथे आलेले आहेत. ते आपल्या बरोबर आता कार्यक्रम संपेपर्यंत राहणार आहेत आणि इतकंच नाही तर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि दॅट इज गोइंग टू बी अ बिग ट्रीट ऑफ द डे. त्याच्यानंतर याच्यानंतरचा कार्यक्रम आहे मिशन स्वराज्य संकल्पना आणि लोकाधिकार केंद्र. हा कार्यक्रम किंवा ह्याचं जे प्रेझेंटेशन असेल ते श्री दीपक तावरी करतील. मारुति जी के बाद बोलना मतलब समझ बहुत मुश्किल बात है. साथियों, एक नारे के साथ शुरुआत करेंगे. भारत माता की जय, भारत माता की जय. दोस्तों, आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं के सामने स्वराज्य पर कुछ बोलना मतलब सूरज को रोशनी दिखाने जैसा है. इसलिए स्वराज्य क्या है, क्यों चाहिए, इसके बारे में किसी डिटेल में न जाते हुए मैं सीधा मुद्दे की बात पर आता हूँ. दोस्तों, आम आदमी पार्टी के पहले भी अनेक लोगों ने स्वराज्य की आकांक्षा की, उसके लिए अपना जीवन न्यौछावर किया. कुछ महापुरुषों ने जैसे कि छत्रपति शिवाजी महाराज, झांसी की रानी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, लोकमान्य तिलक, इन्होंने अपने अपने देश काल परिस्थितियों के अनुसार लोगों को स्वराज्य का मतलब समझाया और उसके लिए जीवन भर संघर्ष किया. तिलक जी ने कहा है कि स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार है. लेकिन तिलक जी के उस नारे में यह भी अर्थ निहित है कि भाई यह स्वराज्य तो मेरा जन्मसिद्ध अधिकार है, लेकिन उस अधिकार को प्राप्त करने के लिए संघर्ष करना मेरा परम कर्तव्य भी है. और उसी इस कर्तव्य का निर्वाह आज आम आदमी पार्टी के सारे कार्यकर्ता कर रहे हैं. अब इसमें दो मूलभूत प्रश्न जो मैं उठाना चाहता हूं कि ये स्वराज्य किसके लिए और ये स्वराज्य किसके द्वारा आएगा. क्या ये स्वराज्य केवल आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं के लिए है? क्या स्वराज्य लाने का ठेका केवल आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं ने ले रखा है? या क्यों हम हर कार्य करते समय ऐसा ध्यान रखें या ऐसे कार्य करें कि ये कर्तव्य जनता भी अपना कर्तव्य मानने लग जाए कि स्वराज्य के लिए संघर्ष का कर्तव्य हमारा भी कर्तव्य है, ऐसा जनता को लगने लगे. तभी ये स्वराज्य लाना सच्चे अर्थों में पॉसिबल हो पाएगा. एक और बात उसमें मैं जोड़ना चाहूंगा कि हम में से अनेक कार्यकर्ताओं ने जो पार्टी के अंदर स्वराज्य लाने के लिए जितनी ऊर्जा, समय और जितनी साइकिक एनर्जी खर्च की है, उसका बहुत बड़ा हिस्सा हमें पार्टी से बाहर जनता के लिए स्वराज्य लाने के लिए, सड़क पे स्वराज लाने के लिए हमको वो सारी ऊर्जा और सारा समय लगाना चाहिए. दूसरा प्रश्न है स्वराज्य आएगा कैसे. इसका कोई सिंपल आंसर तो मुझे लगता मेरे पास है. क्या आंदोलन करने से आएगा, क्या चुनाव लड़ने से आएगा, क्या जन जागृति करने से आएगा, या मीडिया में पोल खोल करने से आएगा. ऐसे अनेक प्रश्न. और क्या बजाय हम आत्ममुख होकर के अपने ही द्वारा कुछ मुद्दे डिसाइड करें और उन पे ही काम करें, या जमीनी स्तर पर जनता से जुड़कर उनकी समस्याओं पर प्रत्यक्ष रूप से काम करें, क्या ये सब कुछ सारे काम करने की क्षमता हमारी है? ऐसे अनेक प्रश्नों पे बहुत बार कार्यकर्ताओं के बीच में चर्चा होती है और राज्य समिति के कुछ सदस्यों के बीच में भी इस पे बहुत चर्चाएं हुई. उसका जो निष्कर्ष निकल के आया, उस निष्कर्ष को आप लोगों के सामने कुछ शब्दों में रखने की आज मुझे जिम्मेदारी दी गई है. साथियों, उस निष्कर्ष को एक अभियान की तहत, एक स्वराज्य अभियान की तहत आज लॉन्च किया जा रहा है. हम आज आम आदमी पार्टी के महाराष्ट्र के सारे कार्यकर्ताओं के सामने इस स्वराज्य अभियान की घोषणा करते हैं. हर एक अभियान का एक लक्ष्य होता है या कुछ पड़ाव होते हैं. इस अभियान का पहला लक्ष्य है
स्थानिक स्वराज संस्थाओं के चुनाव जो हैं निकट भविष्य में 2017 में या उसके पहले भी, उन चुनाव में आम आदमी पार्टी की जीत और महाराष्ट्र के सारे स्थानिक इकाइयों पर आम आदमी पार्टी की सत्ता का स्थापन करना है। यह सत्ता स्थापन इसलिए जरूरी है कि जब तक सत्ता हमारे हाथ में नहीं होगी, हम नीतिगत बदलाव करके सही अर्थों में स्वराज चलाना पॉसिबल नहीं होगा। इसलिए सत्ता हमारे लिए पहला लक्ष्य है। लेकिन उस तक पहुंचने के लिए, उस लक्ष्य तक पहुंचने के लिए क्या हमें कार्यक्रम करने चाहिए, कैसे उस दिशा में बढ़ना चाहिए, इसका भी कोई सिंपल आंसर है आज ऐसा हम कोई क्लेम नहीं कर सकता। लेकिन राज्य स्तरीय समिति में कुछ चर्चाओं के बाद में ऐसा कुछ निर्णय लिए गए कि अभी मिशन विस्तार के तहत जो संगठन बढ़ रहा है, उनको प्रारंभिक दौर में ऐसे कुछ 4 सूत्री कार्यक्रम दिए जाए जो उस लक्ष्य की ओर बढ़ने में प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से बहुत मददगार होंगे। वो 4 सूत्री कार्यक्रम, एक है भ्रष्टाचार निर्मूलन। आम आदमी पार्टी का जन्म भ्रष्टाचार से संघर्ष करते हुए भी हुआ है और देश के लोगों को विश्वास है कि भ्रष्टाचार निर्मूलन का काम केवल आम आदमी पार्टी ही कर सकती है और किसी पार्टी के इंटरेस्ट में काम है कि नहीं। और इसके लिए भ्रष्टाचार निर्मूलन के लिए बहुत सारे तरीके हैं, लेकिन औपचारिक तरह से एक तरीका हमने चुना है जो कि वेल प्रूवन भी है और मुंबई की टीम ने बहुत अच्छे से उसका क्रियान्वयन और संचालन किया है। वो है एंटी करप्शन हेल्पलाइन। तो सारे जिला में, हर जिला में कम से कम एक एंटी करप्शन हेल्पलाइन की स्थापना की जाए। उसका नियोजन और संचालन कैसे होना चाहिए, वो कैसे वर्क करेगा, उसके बारे में रवि जी हमको सविस्तार बताएंगे। दूसरा है आर्थिक पारदर्शिता, मेरा पैसा मेरा हिसाब। दोस्तों कहा जाता है हनी इज ऑल अबाउट मनी। तो भ्रष्टाचार का जितना भी कीचड़, भ्रष्टाचार की जितनी मायाजाल इस बात के आसपास घूमती है कि जनता का पैसा कैसे खर्च होता है, कहाँ खर्च होता है। और इस पूरी प्रक्रिया में अगर जितनी पारदर्शिता लाई जाए उतना भ्रष्टाचार कम होगा और ये लोगों की भागीदारी बढ़ाने का भी एक अच्छा माध्यम हो सकता है। तो ये काम बहुत तरीकों से किया जा सकता है, लेकिन एक ऐसे टूल का हमने चुनाव किया है, ऐसे टेक्निक का जो कि देश के अनेक हिस्सों में इसका सफलतापूर्वक इसका क्रियान्वयन हो चुका है, वो है सिविक ऑडिट। उसके बारे में मैं भाई सविस्तार हमें बताएंगे। तीसरा है लोगों की समस्याओं को, स्पेशली खासकर जो आर्थिक रूप से कमजोर वर्ग है, उनकी समस्याओं को आधार बनाकर उनको संगठित करना, उनको आंदोलित करना। ये थोड़ा लॉन्ग टर्म प्रोसेस लग सकता है, लेकिन ये भी काम हमको करना होगा। उसके लिए हमने एक मैकेनिज्म जो हम प्रस्तावित कर रहे हैं वो लोकाधिकार केंद्र, उसके बारे में मैं डिटेल में और बताऊंगा। चौथा जो है स्थानिक स्वराज संस्था के जो चुनाव होने वाले हैं भविष्य में, उसके लिए हमें अभी से माइंडसेट बनाना होगा। उसके लिए अभी से हमें प्रारंभिक तैयारियां कुछ रखनी होगी, कम से कम अपने मन में वो सब तैयारियां रखनी होगी। उसके बारे में सविस्तार जानकारी इंजीनियरिंग देंगे। मैं आता हूँ लोक अधिकार केंद्र पर। ये संकल्पना बड़ी ही सिंपल है, मैं बहुत कम शब्दों में इसके आपके सामने रखूंगा। इसका डिटेल ड्राफ्ट हर जिला समिति को हम ईमेल से भेज सकते हैं। दोस्तों समस्याएं जो है उनकी खूबसूरती होती है। मुझे लगता है समस्याओं से मनुष्य संगठित होते हैं, जब उनको संगठित करना आसान होता है। तो क्यों ना हम, और ज्यादातर समस्याएं जो होती है वो जो आर्थिक रूप से कमजोर वर्ग हैं उस एरियाज में या गांव में ज्यादा होती है। तो क्यों ना हम हर विधानसभा में एक बस्ती या एक गांव जहां सबसे ज्यादा समस्या है उसका चुनाव करें और उस बस्ती या उस गांव में हर सप्ताह संडे के दिन या कोई भी आप चुनाव कर सकते हैं, 3 घंटा वहां पर एक स्वराज शिविर लगाया जाए। अगर वहां पर कोई स्थानीय व्यक्ति कोई स्थान लेने के लिए तैयार है परमानेंट, तो स्वराज केंद्र भी उसको नाम दिया जा सकता है। उस केंद्र में एक तरह से एक साप्ताहिक बस्ती के लोगों की सभा हो सकती है। उसमें क्या क्या कार्यक्रम किए जा सकते हैं, इसका मैं कुछ उदाहरण देता हूँ। इसके अलावा बहुत कुछ किया जा सकता है। लोगों की समस्याओं से चर्चा करना, उनकी समस्याओं की चर्चा करना और उसके माध्यम से उसको संगठित करना। उनकी समस्याओं के निवारण के लिए बहुत सारे टूल्स उपयोग कर सकते हैं। बहुत सारे काम तो लिखित आवेदन से, शिकायत पत्र से ही सॉल्व हो जाते हैं। अगर उनमें लोगों की
Dapagazari, Trigamadapa, Dapagazari, Trigamadapa, Padani, Sari, Sadapa, Padani, Sari, Sadapa, Padamagari, Zari, Padamagari, Zari, Dapagazari, Trigamadapa, Dapagazari. Magar,